त्याला का बघितलेला निरोपाला अरे बाळू नगर सगळ्याय म्हण बाळू नगर आजारी पडलाय आणि देव कोणाचं सुद्धा ऐकला त्यावेळी लकाप्पा बघितले निराश शांत करणारा वैभव मामाचा वेळ गेला आणि ज्या ठिकाणी गेला गेल्यानंतर देवाचं चरण धरलं आणि गेल्यानंतर माझा मामा म्हणू लागला येईल बाप्पा आणि राजाच्या हालात बोलला माझा जो देव कोणाचं ऐकत नव्हता कोणाचं बोलत नव्हता कुणाचं ऐकलं एवढं त्याला पप्पा वेगळं म्हणावं आवाज नाही ना बाप्पा अरे देव तुझा आजारी पडलाय बघ नाही बाप लकाप्पा विक्रीच्या डोळ्यामधून धडा सुरू होऊ लागले म्हणाले देवा अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची शरीराची बघा माहिती बाप त्या लकाप्पा विक्रीनं काय केलं ज्या मालकाला सुरुवातीला त्या ब्रह्मांड ऐकलं त्याच्या पाठीवर हात टाकले थांब टाकले त्याच पाठीवर जगाच्या मालकाला या लकाप्पा विक्रीनं उचलून घेतलं आणि माझ्या मामाचं तळावर त्या लकाप्पा विक्री माझ्या मामांना घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर माहिती त्या मामाला त्या लकाप्पा विक्रीला काय म्हणावं ए राजाच्या अरे किती उपकार करणार आहे तुम्ही या बाळूनगरावर त्यावेळी लकाप्पा विक्रीनं म्हणावं देवा अरे उपकाराची भाषा काय सांगायला लागलाय अरे देवा या मेंढ्यांवर होतं काय देवा पण ते देवाला माणसात बसवलं रे देवा अरे आज याचं जमीन मिळवून दिली सोन्यासारखी मिळून घेतलंय प्रपंच एवढं माझं सुखानं झालं अरे काल मी जमलं या लकाप्पा विक्रीला करून ठेवलं आणि या उपकाराची भाषा कोणाला बोलायला लागला देव म्हणला हे विक्रिया अरे जरी सेवा करताना प्रपंच करताना जरी तू माझी सेवा केली असेल माझ्याकडे तुझा पगार जर हे करायला असेल तर तुझा पगार मागून बाळूनगर कोणाचं सुद्धा होणार ठेवणार जो देव ठरला होता त्याला लकाप्पा विक्रीनं पाठीवर बसवून आणलं त्या देवाची सेवा लकाप्पा विक्रीनं केली आणि देव महिला हळूहळू बरा होऊ लागला मला सांगायचंय काय ज्या देवाच्या पायावर तुम्ही विश्वास ठेवाल तो देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सतत त्याच्यावर विश्वास ठेवा मंगलाच्या सर्व होईल झालं त्याचा खरंच निर्वाचीकर तुमचं नशीब पुढे जगाच्या मालकाचा भरला उत्सव सुद्धा तुमच्या नावाला झाला आलता का नाही भरला उत्सवाला तो आलता का नाही इकडची लोक बोलतच नाही प्रपंचाकडून तुम्हाला सुख नाही का बर ते जाऊ द्या प्रपंचामध्ये कोणाकोणाला सुख पाहिजे मी हात बघा बरं प्रामाणिकपणे कोणाला सुख नाही होईल माझं विलगीन झालं नाही करावं का नाही आमचा हात नाही वर केल्यावर काय करावं आपली माणसं आहे म्हणून आपल्या माणसाजवळ जावं तर माणसं बी चांगलं सांगणार देव पती परमेश्वराची सेवा करा आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय पती परमेश्वराची सेवा करा पण आमचं सकाळचं घरनं चालत गेलं तर संध्याकाळी तुलाच घरी येतो आता कशी त्याची सेवा करावी त्याचे चरण तरी घावलं पाहिजे असू द्या सेवा करा सुरुवातीच्या मेळ्यामध्ये गेल्यानंतर पती परमेश्वराचं नाव घ्या घेता का नाही बोल नाव घेता का नाही मी घेऊ का आता माझं तर लग्न झालं नाही मी नाव कोणाचं घेऊ तरी असू द्या नाव घेतो बरं का माझ्या मामात सर्वांनी जीवाचा लाभ करून ऐका बघा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका माळशिरस तालुक्यात छोटासा स्वर्गाचं नाव त्रिवेणी गाव आणि 5 एप्रिलला भरला उत्सव झाला बाळूमामाचं नाव सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं विठोबा